लग्नाची बेडी या मालिकेच्या 11 जानेवारीच्या भागामध्ये अन्वी सांगत असते, खरं तर तुमची लाडकी सून सो कॉल मधुराणी ही राघव मामा आणि सिंधू मामी यांच्यामध्ये आलेली आहे आणि तिच्यामुळे ते दोघंजण दूर गेले आणि आजच्या सिच्युएशनला ती जबाबदार आहे. रत्नाकर म्हणतो, हे सगळं जाऊ दे आणि इतक्या टोकाचा कुणीही विचार करू नका. यावरती रुक्मिणी म्हणते, मला तर असं वाटतंय की तुम्हाला राघवची चिंताच नाही आहे. तुम्हाला न राघव आणि राणी यांच्या संसाराबद्दल काहीच वाटत नाही आहे. म्हणजे एक वेळेला त्यांचा संसार मोडला ना तरी तुम्हाला काही फरक नाही पडणार. यावरती राजश्री म्हणते, वहिनी काय बोलताय तू? वास्तू आपल्याला तथास्तू म्हणून सांगत असते. तुम्ही हे असं काही बोलू नका. आम्ही पण राघवचे आई बाबा आहोत. त्याच्या भल्या चांगल्याचा आम्हाला पण विचार कळतो ना. यावरती राजश्री म्हणत असते, मला तर असं वाटत नाही की तुम्हाला त्याच्या भल्याचा विचार कळतोय. जर कळला असता तर सिंधूला इकडे घेऊन येण्याचा तुम्ही विचारच केला नसता. असं म्हणत रुक्मिणी खूप चिडलेली असते आणि मनाला येईल ते बोलण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत निघून जाते, चिडते आणि रागारागात तिकडून निघून जाते. तोपर्यंत इकडे आता राणी खूप अस्वस्थ असते. मग राघव तिच्या जवळ येतो आणि काय झालं मधू, तू इतकी का अस्वस्थ आहेस? काही बोलायचं आहे का तुला? यावरती मधू म्हणते, हो खरं तर मला बोलायचं आहे. राघव म्हणतो, मला पण तुझ्याशी बोलायचं आहे. बस, म्हणजे खरं तर मला तुला थँक्स म्हणायचं आहे. तू माझी खरंच एक चांगली मैत्रीण आहेस. त्यामुळे आज जी सिच्युएशन होती ती सगळ्यांच्या समोर तू हँडल केलीस आणि आज मी सांगू का, मला अगदी टॉप ऑफ द वर्ल्ड असल्यासारखं वाटतंय. या सगळ्यामध्ये मला खूप आनंद होत आहे की या सगळ्यामध्ये तू माझी साथ देतेस. माझे 2 मुलं माझ्यासोबत आहेत. आता अंकुर हा आपल्या विनूच्या रूपाने परत आलेला आहे आणि सावी मला एकदा बाबा बोलते ना तर मला इतका आनंद होतो. म्हणून तुला सांगू, मधू विचार करते, हा दरवेळेला स्वतःचाच विचार करतो. माझ्या भावनांचं काय, माझ्या मनाला काय वाटतं हे याला काहीच पडलेलं नाही आहे. म्हणजे आत्ता हा सावी करतोय पण नंतर सिंधूच्या मागे मला सोडून जाणार नाही हे कशावरून? आता मात्र मधूचा चेहरा पडलेला असतो. राघव म्हणतो, काय झालं? मी जे बोलतोय ते तुला पटत नाहीये का? यावरती राणी म्हणते, हे बघ राघव, खरं तर माझ्या मनात वेगळं आहे. मला असं वाटतंय आता इकडे सिंधू पुण्यामध्येच राहणार. तू सावीच्या निमित्ताने सिंधूला भेटायला जाणार आणि जर तुला कायमचा तिकडे गेलास तर मी एकटी नाही का पडेन? तुला कळत नाहीये का? असं म्हटल्यावरती राघवचं डोकं फिरतं. आत्तापर्यंत सगळ्यांच्या समोर नाटक करणाऱ्या राणीचं खरं रूप राघवच्या समोर येतं. तोपर्यंत इकडे आता एका बंद घरामध्ये किंवा बंद फ्लॅटमध्ये अन्वी दोघींना घेऊन येते आणि म्हणते, सिम्मा, बरेच दिवस हा फ्लॅट बंद होता, थोडा छोटा सुद्धा होईल, पण तुम्ही दोघी जणी इथे राहू शकता. आपण दोघी साफसफाई करून घेऊ. म्हणजे वेगळा कोणता फ्लॅट पाहायला हवा होता पण ना खरं सांगू तर मला वेळच नाही मिळाला. म्हणजे छोट्याशा टाईम पिरियडमध्ये जो काही फ्लॅट मिळाला तो हा होता. यावरती सिंधू म्हणते, अगं नाही ग अन्वी, खूप चांगला आहे. तू मनाला काही वाईट वाटून घेऊ नकोस. सगळं काही छान आहे. आम्हाला दोघींना किती मोठा फ्लॅट पाहिजे? पण इकडे आता सावी सांगते, नाही, हा खूप छोटं घर आहे ना. यावरती आता सिंधू म्हणते, हे बघ, अन्वीताईने इतक्या आपुलकीने आणि प्रेमाने आपल्यासाठी हे घर शोधलंय आणि तू असं बोललीस तर तिला वाईट नाही का वाटणार? सॉरी बोल तिला. यावरती सावी म्हणते, सॉरी अन्वीताई. अन्वी म्हणते, नको सिम्मा, का तिला सॉरी म्हणायला लावतेस? सिंधू म्हणते, हे बघ, जेव्हा आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करतं ना त्यावेळेला त्यांना आपण असं जर बोललो तर त्यांना वाईट वाटतं ना सावी. त्यामुळे तू मात्र अन्वीताईला लगेचच सॉरी म्हण. असं म्हणत सिंधू तिला सॉरी म्हणायला लावते आणि सगळी आटपाटप सुरू होते. त्यावेळेला अन्वी म्हणते, सिंधू मामी, तू कसला विचार करतेस? सिंधू म्हणते, म्हणजे ना हे सगळं सत्य कळल्यामुळे घरामध्ये वातावरण बिघडलं असेल आणि सगळ्यात जास्त त्रास होत असेल तो मधुताईंना. अन्वी म्हणते, का? पण कर्मा स्पेअर्स नो वन. त्याप्रमाणे आता मधू राणीला पण तिच्याच कर्माची फळं भोगायला मिळणार आहेत. तू स्वतःला का दोष देते आहेस? म्हणजे बघ ना, मधू राणीने म्हणजेच त्या मोठ्या मामीने तिने काय करून ठेवलंय? अंकुरचा वापर करून तुला आणि राघव मामाला दूर केलं. आता पण तेच होतंय. सावीमुळे ती आणि राघव मामा लांब जाणार आहे. सिंधू म्हणते, नको, ज्या वेळेला अंकुरला माझ्याकडून काढून राघवनी मधुताईंच्या ताब्यात दिलं ना तेव्हा आपल्या व्यक्तीला आपल्यापासून लांब तोडल्यावर ती काय वाटतं ना हे खरं तर मला विचार. मला हे दुःख कुणालाच द्यायचं नाहीये. अन्वी म्हणते, तू अजूनही तिचा विचार करू नकोस. ती तुझा विचार करत नाही. तू फक्त स्वतःचा विचार कर. तुझा विचार कर, राघव मामाचा विचार कर आणि सावीचा विचार कर.
तोपर्यंत इकडे आत्तापर्यंत नाटक करत असलेली खूप चांगल्या सुनेची, बायकोची, आईची भूमिका पार पाडत असलेल्या राणीचा मुखवटा टराटरा फाटून राघवच्या समोर येतो, ज्या वेळेला ती म्हणते की तू मला सोडून आता सिंधूकडे जाशील. सिंधू आपल्यामध्ये आले. मग मात्र राघव एकदम खूप चिडतो आणि म्हणतो, राणी शांत बस. सिंधू आपल्यामध्ये नाही आले तर तू आमच्यामध्ये आलेस. खरं तर सिंधू आणि माझं लग्न झालं, आमचा सुखाचा संसार चालू होता. त्यानंतर तू रायासोबत लग्न करून या घरात आलीस, पण माझ्या भावाला सुद्धा तू बायकोचं प्रेम दिलं नाहीस. मी खरं तर तुझ्याकडे एक मैत्रीण म्हणून पाहत होतो, पण तू मात्र सिंधू आणि मला लांब करण्याचा प्रयत्न केलास. तू सिंधूला तुझ्या आणि माझ्यामध्ये अजूनही कसं नातं आहे, आपण दोघं जण अजूनही कसं नवरा बायको आहोत हेच पटवून देण्याचा प्रयत्न केलास आणि सिंधूला माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न केलास. त्यानंतर सिंधू प्रेग्नंट राहिल्यावरती पण तुझ्यामुळे माझं बाळ मी गमावलं आणि आत्ता तू सांगते आहेस की मी तुझ्या आणि माझ्यामध्ये सिंधूला आणेन. अगं सिंधू आणि माझ्यामध्ये तू आलीस, माझं बाळ गेलं. त्यानंतर अंकुरला मिळवण्यासाठी जे जे प्रयत्न केलेस त्यामुळे सिंधू हे घर सोडून गेली आणि मी माझ्या अंकुरला गमावलं. सगळं काही तुझ्यामुळे घडतंय आणि आता माझ्या आयुष्यामध्ये माझी मुलगी परत येत आहे तर तुला प्रॉब्लेम आहे. यावरती राणी म्हणते, पण मी आता तुझी बायको आहे ना. राघव म्हणतो, हेच म्हणजे तुझ्यापेक्षा त्या रुक्मिणी काकू परवडल्या, कारण ना तिच्या मनात जे आहे तेच तिच्या ओठात आहे. तिला इकडे सावी आणि सिंधू नको आहे, तर तिने सगळ्यांच्या समोर सावी आणि सिंधू नको म्हणून सांगितलं. तू खोटं बोललीस माझ्याशी, सगळ्यांच्या समोर बोललीस की तुला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुझ्या मनामध्ये काय चाललंय हे तुलाच माहिती, पण तुझं खरं रूप माझ्यासमोर आलेलं आहे. आता तुझी नाटकं माझ्यासमोर चालणार नाहीत असं म्हणत राघव खूप चिडतो आणि आता राणीवरती खूप राग करत असतो आणि आता तुझं कोणतंही हे मला ऐकायचं नाही असं म्हणत तिला ओरडतो. राणी मात्र हतबल होते. त्यावेळेला राघव म्हणतो, आता मी तुझं काही ऐकणार नाही. आत्तापर्यंत माझ्या मनात थोडंसं हे होतं, आता सगळं संपलं. सावी माझी मुलगी आहे, इतक्या वर्षांनी माझी मुलगी माझ्याकडे आलेली आहे, तर आता तिच्या आणि माझ्यामध्ये जर कोणी येण्याचा प्रयत्न केला तर मी त्याला सोडणार नाही. तोपर्यंत रत्नाकर आता इकडे येतो आणि म्हणतो, काय ग राजश्री, सिंधू कुठे आहे. यावरती रुक्मिणी चिडते आणि काय सारखं सिंधू सिंधू सिंधू, तुम्हाला दोघांना कळत नाहीये, या घरामध्ये सिंधूचं नाव घेऊन तुम्ही राणी आणि राघवचा संसार मोडायला निघालेला आहात. यावरती रत्नाकर म्हणतो, नाही वहिनी तू काहीही बोलू नको. राजश्री म्हणते, हा विषय जाऊ दे, पण सावी जन्माला आल्यावरती तिचे कोणतेही विधी या घरामध्ये पार पडले नाहीत, त्यामुळे सावीचे काही नवग्रहांची पूजा आणि सत्यनारायणाची पूजा ही मला घालायची आहे. यावर ती रुक्मिणी म्हणते, म्हणजे त्या पोरीची पूजा घालणार, म्हणजे तिची आई सुद्धा इकडे येणार. राजश्री म्हणते, हो तर मग आई शिवाय मुलीची पूजा होणार तरी कशी. त्यावरती आता राघव येतो आणि म्हणतो, थँक्स बाबा, म्हणजे कुणीतरी सावीसाठी इतका विचार केला, खूप खूप आभार. यावरती राजश्री म्हणते, अरे राघव आभार कशाला मानतोस. यावरती राघव म्हणतो, हो ना, कारण मी तिला माझी मुलगी मानतो, पण या घरामध्ये तिला मुलीचं स्थान कोणी द्यायला मागतच नाहीये, तू आज तिचा विचार केलास म्हणून म्हणजे आभार. यावरती रत्नाकर म्हणतो, राघव अरे ती तुझी मुलगी आहे तर आमची कुणीच नाही आहे का, आमची ती कुणीच नाही का की तिला आम्ही काही करू शकत नाही. राघव म्हणतो, हो बाबा, पण तुम्हीच असं मानता, बाकी कोणी नाही. रत्नाकर म्हणतो, काळजी करू नको, घरातले हळूहळू सगळे मानतील. मग मात्र राजश्री म्हणते, मी सिंधूला फोन करते आणि तिला पूजेचं आमंत्रण देते. सिंधू आता रूम साफसफाई करत असताना राजश्रीचा फोन येतो. राजश्री म्हणते, सिंधू. त्यावरती सिंधू म्हणते, हा आई बोला. आता आई म्हटल्यावरती राजश्रीचा स्पीकर फोनवरती असतो आणि सगळेजण ऐकतात की सिंधूने राजश्रीला आई म्हटले. आई म्हटल्यावरती इकडे सगळ्यांचे चेहरे मात्र एकदम मोठे होतात, डोळे, आणि सगळेजण पाहायला लागतात. त्यावरती सिंधू म्हणते, सॉरी म्हणजे मॅडम. राजश्री म्हणते, मॅडम काय बोलतेस, आईच बोल, बरोबर आहे. आता मात्र मधूचा जास्त जळफळाट व्हायला लागतो. त्यावरती राजश्री म्हणते, मी तुला आमंत्रण द्यायला फोन केलाय, आम्ही सावीसाठी पूजा ठेवले. सिंधू म्हणते, मी सावीला सोडेन पण मी थांबणार नाही. मग रत्नाकर फोन घेतो आणि म्हणतो, सिंधू तू मला बाबा म्हणतेस ना, मग ताबडतोब तू ये, बाबाचं ऐकणार नाही. सिंधू म्हणते, हो बाबा ठीक आहे, मी येते. मग सिंधू आता पूजेला यायला तयार होते. राणीचा जळफळाट होतो. सावी पाठोपाठ सिंधू सुद्धा या घरामध्ये आपला कब्जा करणार आणि माझं महत्त्व कायमचं कमी होणार हे तिने अचूक ओळखलेलं असतं. आता सिंधू विचार करते, सावीसाठी पूजा आहे तर देवा, सावीची ही पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पाडू दे आणि सावीच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान हे छानपैकी सगळं येऊ दे असा विचार करत सिंधू आता खूप खुश झालेली असते आणि आता ती सावीसाठी छानपैकी ड्रेस घेण्याचा विचार करते. तर ती अन्वीला सांगते, अन्वी, आपण सावीसाठी पूजा आहे की नाही, तर एक काम करूया का, तिच्यासाठी छानपैकी एखादा ड्रेस शिवून घेऊया का, म्हणजे सुंदरसा तिला एक छानपैकी फ्रॉक वगैरे. अन्वी म्हणते, हो मामी, आपण जाऊया. यावरती आता सावी सांगते, फ्रॉक नवीन. सिंधू म्हणते, तुझी पूजा आहे ना म्हणून. मग सिंधू, अन्वी
सावीसाठी फ्रॉक केला जाता त्यावेळेला राघव म्हणतो मी सिंधूला पूजेला आणायला चाललोय। यावरती रुक्मिणी म्हणते सिंधूला पूजेला आणायला जायची काहीही गरज नाहीये। रत्नाकर म्हणतो काय बोलतेस वहिनी? रुक्मिणी म्हणते ही पूजा होणार नाही। परत रुक्मिणीने खो घातलेला असतो पण राघव चिडतो आणि ही पूजा राघव आता संपन्न करणार असतो। या सगळ्यामध्ये मात्र आता राघव रुक्मिणी रत्नपारखी आणि इकडे सगळ्यांच्या विरोधात जात सिंधू आणि सावीला हक्काचं स्थान मिळवून या घरामध्ये परत घेऊन येणार असतो।